काय ग जेडीचा फोन आहे का ग? नाही, अण्णाचा फोन आहे, बार्शीवरनं आलाय. हा भैया. डन बर का. आणि या बारीनं विदाऊट फेल. होय होय, मी भी इकडे रान तापवलंय. आमच्या म्हातारीची लय उलाघाल चालली. हे बी आलेत आत्ताच. आजा कुठे? अहो त्यासनी काहीच माहिती नाही अजून. मामी तुम्ही गंमतच बघा. फक्त तुम्ही तुमची आघाडी सांभाळा, इकडं आम्ही आमची आघाडी सांभाळतो. अहो तुम्ही काय काळजीच करू नका. आणि ठेवू का फोन? म्हातारी टपकल. हा आणि हे बघा, सारखं सारखं फोन करू नका. उगीच शंका यायची. बर बर बर. ठेवते. जमे. हा भैया. हे बघ, इथनं अजिबात हालायचं नाही. हा दगडासारखं इथं बसून राहायचं. हा आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकावर घुबडासारखं लक्ष ठेवायचं. भैया, अंदर कोण आहे? तुला काय करायचं नुसतं चौकशी? काय देणेकरी आपला. देणेकरी आहे होय? ए नुसतं देणेकरी नाही, इम्पोर्टेड देणेकरी आहे. जरा जुना हिशोब चुकता करायचा. हा एक काम करायचं, आतल्या माणसाला बाहेर येऊ द्यायचं नाही. हा आणि बाहेरच्या माणसाला आत जाऊ द्यायचं नाही. हा आणि तू पण आत कोणी बघायला जायचं नाही. भैया, अब आप टेंशनच मत लो, मैं बराबर ध्यान रखता है. आप बिंदास जाओ. नीट लक्ष ठेव. हा काय राजा, जेवलास का? उशीर आहे जेवायला. एवढं आवरलं की जातो. म्हणजे अजून तू घरीच गेला नाही होय? अरे 10 वाजलेला का? वाचनाच्या नादात 10 कधी वाजले का आलंच नाही. परवा परीक्षा आहे ना, उद्या दुपारी निघणार आहे. ए फौजी, बेस्ट लक. शांत डोक्याने पेपर दे. फौजीचं रक्त फक्त मैदानात उसळलं पाहिजे आणि 4 भिंतीच्या आत त्याचं डोकं शांत राहायला पाहिजे. अभ्यास झाला ना पूर्ण? हा, ते जरा रिव्हिजन करतोय. चालू दे चालू दे. कसं आहे, विजन असल्या बिगर रिव्हिजन बी होत नाही. काय लक्षात असू दे. एकदा का लेखी परीक्षा मारली ना, तू मैदान जिंकलंच म्हणून समज. वय आजा, तुझी गोष्ट मला लय आवडते. कुठली? अभ्यास करताना बी तुझ्या पाठीचा कानात ताट असतोय. फौजीसाठी त्याला महत्वाचं असतं. कारण फौजी ना किसी के सामने झुकता है ना अपने तिरंगे को झुकने देता है. जा जेवून घे. हा, आजा, अरे तुला जेडी कुठे दिसली का रे? म्हणजे अरे जेडीचा अजून तपास नाही. सकाळी कॉलेजला गेल्या, अजून आल्या कुठे घरला? अरे कुठं होतास तू? तुला किती फोन करायचे? बघ किती मिस कॉल आहेत माझे. एक तरी उचलायचास. अरे सायलेंटवर होता, मी अभ्यासाला बसलेलो ना. थांब, मी जेडीला फोन करतो. दमला आम्ही फोन करू. तिचा फोन बंद लागतोय. एकूण एक मैत्रिणीला फोन लावला, काहीच खबर नाही तिची. कसं शक्य आहे? सकाळी तर होती की. कुठं गेली असेल कुणास ठाऊक. मामा नको काळजी करू, मी गाव पिंजून काढतो. पोरगी कॉलेजला गेली आणि तुम्ही शोधा गावात. आजा, पोलिसात कंप्लीट देऊ. चल. नग नग, पोलीस बिलीस नग. आधीच घरात तमाशा झालाय, त्याच्यामुळे कुठं गावात तोंड दाखवायला जागा राहिली नाही. आणि आता हे जर कळलं तर अजून बदनामी व्हायची. मग काय घरातच बसून राहायचं का? आजा,
साताराला जाऊन यायचं का? म्हणजे कॉलेजच्या तिथे चौकशी करू की? अहो ती कॉलेजला गेली नाही आज. तिच्या मैत्रिणी सांगत होत्या. की तू आत्ता सांगतेस? अगं बघा तरी चार घरी विचारून कुणाला दिसली बिसली का? मी आलोच गावातनं. नाही, तुम्ही बसा घरात अभ्यास करत. आम्ही बघतो. तुमची परीक्षा आहे ना परवा. अहो मामी काय बी कसं बोलताय? मला काय काळजी नाही का तिची? आणि जयडीला उशीर झाल्यावर मीच आणतो. ओहे, पण तुमची परीक्षा बी महत्वाची आहे ना. शेवटचा चान्स आहे हो तुमचा. मामी, जीजी, तुम्ही नका काळजी करू. जयडीला शोधल्याशिवाय मी परीक्षेला नाही जाणार. काय झालं तिला अचानक काय माहित. इथं इथं महाराजांच्या पाया पडली आणि गेली ती गेलीच. अच्छा, काय रे ती? चिठ्ठी आहे जयडीची. अरे मग मोठ्यानं वाच की. पप्पा, मी कायम माझ्या भल्याचा विचार केला. तुम्ही आणि मम्मीनं माझा आणि अजिंक्यचा साखरपुडा ठरवलात, पण ऐनवेळी मोडला. सगळ्या गावासमोर तमाशा झाला. गावात जिकडं तिकडं माझ्याबद्दलच बोलतात, माझ्यावर पुरे हसतात. एक मुलीवर अशी वेळ आल्यावर काय होतं हे तुम्हाला नाही कळायचं. खरं तर अजिंक्यने नकार दिला नसता तर ही वेळ आलीच नसती. त्यांनी नकार देताना माझा एकदा तरी विचार करायला पाहिजे होता. आता तर मला तोंड दाखवाय बी जागा राहिली नाही. असं बी हे घर कधी ना कधी सोडून जावं लागणारच होतं. मग आत्ताच गेलेलं बरं. मी हे घर कायमचं सोडून जात आहे. माझा शोध घेऊ नका. तुमची जयडी. जेडीने काही जीवाचं तर बरं वाईट केलं नसेल ना. नाही नाही, ती तसं नाही करणार. आजा, चल कुठं आहे ती बघूया. हा जावा जावा, पूर्वी कुठे बघा पटदिशी.